कपाळे यांनी पतसंस्था आणि मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेकांची पत वाढवण्याचे काम केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कळमकर यांचे प्रतिपादन. साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त 4 फेब्रुवारी रोजी सहकार, सामाजिक, धार्मिक, उद्योग, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजीराव कपाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रारंभी सकाळी आदर्श नगरी पतसंस्था येथे चेअरमन कपाळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळून, संचालक मारुती खरात, प्रकाश सोनी, शांती चौक मित्र मंडळाचे दीपक त्रिभुवन, किशोर थोरात, ज्ञानेश्वर सोनवणे आदींसह कर्मचारी वर्गाने सन्मान केला. त्यानंतर उद्योजक वृषभ लोढा, ओंकारेश्वर मित्र मंडळ यांनी कपाळे यांना सन्मानित केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहात पार पडलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात नागेबाबा मल्टीस्टेट चेअरमन कडूभाऊ काळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, केमिस्ट पतसंस्थेचे डॉक्टर विलास पाटील आदींनी सन्मान केला. यावेळी संजय मनोरीकर, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, दीपक त्रिभुवन, साई आदर्श पतसंस्थेच्या संगीता कपाळे, पत्रकार गणेश विघे, रियाज देशमुख, कविता जेजुरकर, गणेश विघे, रियाज देशमुख, रफिक शेख, सुभाष कोंडेकर, दत्तात्रय साळुंके, इंद्रभान शेंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात श्रीमती लताबाई कपाळे, निखिल हळी, सायली हळी, निलिमा हळी, नुरवी हळी, चंद्रकांत कपाळे, चैताली कपाळे, धीरज कपाळे, वेदांत कपाळे, अक्षय कपाळे आदींसह साई आदर्श परिवाराचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी गोपाळ शिंदे, दत्तात्रय दरंदले, डॉक्टर अनिल भाग्यवान, प्रकाश सोनी, हर्षद तातेड आदींसह विविध संस्था, व्यक्ती आदींनी शिवाजीराव कपाळे यांना सन्मानित केले. यावेळी दत्तात्रय साळुंके यांच्या वतीने वांबोरी येथील 2 गाड्या चारा वाटप करण्यात आला. तर दुपारच्या सत्रात उत्कृष्ट कर्मचारी, सर्वाधिक नफा डिपॉझिट आणि सोने तारण असलेल्या शाखांचा ज्येष्ठ साहित्यिक आणि विनोदी कथाकथनकार डॉक्टर संजय कळमकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवाजीराव कपाळे यांनी पतसंस्था आणि मल्टीस्टेट माध्यमातून अनेकांची पत वाढवण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार कळमकर यांनी काढले. यावेळी C24 तास वृत्तवाहिनीचे संचालक अनिल जाधव, उद्योजक गणेश कुंभकर्ण आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्शचे मॅनेजर सचिन खडके, शाखा मॅनेजर याकूब शेख आदींसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी. किती लोक होते लागणार? 5 नाही तर 10. मग 5 लोक हजर असताना ज्यांचे लग्न झाले, त्यांचे प्रपंच सुखी झाले नाही का? झाले. कशाला हजारो लोक पाहिजे? कोरोना संपल्यावर पुन्हा सुरुवात झाली, त्याच्यात क्षमता आहे त्याला करू द्या. पण कर्ज काढून आम्ही लग्न करतो, गरिबीकडे जातो, मग आरक्षण मागतो. आम्हाला आरक्षण. पण तुम्ही आरक्षणापर्यंत आले कसे? कारण तुम्ही स्वतः गरीब झाले. काल 4 फेब्रुवारी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये साई आदर्श परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी वाढदिवसाचा समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता. त्यासाठी नगर जिल्ह्यातून, राहुरी तालुक्यातून अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी त्या निमित्तानं मला भरभरून शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. साई आदर्शवर असलेलं प्रेम त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. या निमित्तानं ज्येष्ठ साहित्यिक संजयजी कळमकर यांचं व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलं होतं. त्याचाही लाभ सर्वांनी त्या ठिकाणी त्या व्याख्यानाचा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे वांबुरीच्या येथील गोशाळेला दत्तात्रय साळुंके यांनी त्या ठिकाणी 2 टेम्पो चारा त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेला आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. अनेक मान्यवरांनी मला समक्ष भेटून, फोनद्वारे, सोशल मीडियाद्वारे त्या ठिकाणी माझं अभिनंदन केलेलं आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. या शुभेच्छाच्या जीवावर पुढचं भावी जीवन माझं सुखा समाधानाचं जाण्यासाठी निश्चित ही शिदोरी
माझ्या पाठीशी राहणारे सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्यावर साई आदर्श परिवारावर असू द्यावेत हीच विनंती या निमित्ताने करतो, साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. लोकनायक न्यूज